नमस्कार मित्रांनो. आज नदीवरून मी मासे आणलेत, तर त्याची तुम्हाला व्हिडिओ मला दाखवायला भेटली नाही. तर चला तुम्हाला त्याचे साफ करतो आणि त्याची कशी रेसिपी आणि सोप्या भाषेमधून बोलायचं झालं तर भाजी कशी बनवतात ते तुम्हाला दाखवतो. चला. मला चला तर साफ करतो. मित्रांनो खायला या आज. मित्रांनो खूप वेळ लागेल आणि साफ करायला, म्हणून तुम्हाला थोडे पटापट दाखवतो. आज आपल्याकडे दोन दोन रेसिपी आहेत. आज कोयला चिकन रेसिपी पण आहे, तुम्हाला दाखवतो. बघा हे बघा, कोयला चिकन रेसिपी. पूर्ण दिवसाचे मासे, ते पूर्ण दिवसाचे. सकाळी 10 वाजता गेलेलो आणि संध्याकाळी 5:30ला घरी आलोय. मला ते व्हिडिओ काढायला भेटले नाही, तुम्हाला साफ करताना दाखवतोय. पूर्ण साफ करून झाल्यावर तुम्हाला दाखवतो. मित्रांनो धुवून घेतोय, धुवायला आले. मित्रांनो छोटे काढून घेतोय, कारण पूर्ण याची भाजी बनवणार नाही मी, कारण थोडेसे वाळवून ठेवायचे आहेत. हे बघा थोडेसे भाजून ठेवतोय मी. हे थोडेसे भाजून ठेवल्यानंतर कसंही व्यवस्थित राहतील, म्हणजे पूर्ण याची भाजी नाही बनवणार. हे बघा हे झाले. चला तर एक याची रेसिपी दाखवतो तुम्हाला. एक याचे भाजून ठेवणार आहेत फुटवण. आईला मी सांगतोय ते भाजून ठेवायला. आई त्याच्यावरती हळद टाकते आणि त्याच्यावरती आता मीठ पण टाकणार आहे ते. थोडस काढून घेते ते. बघा ते आता चुलीवरती या करणार आहेत. आणि मित्रांनो साफ करून झालेत, तर आता ते आई आता भाजणार आहे तव्यावरती, ते तुम्हाला दाखवतोय. मित्रांनो इथे आमच्या चुलीजवळ थोडा अंधार आहे, बल आहे पण एकदम काळोख आहे, तर तुम्हाला दाखवतोय. हे बघा
आई बोलते का थोडे टाइमातच नाही या, कारण ते तव्यावरती तवा अजून आपला तर तापला नाही. आई त्याच्यावर तडपते. ते आता मासे टाकणार आहे. भाजून ठेवा लावलेले आहेत, कारण पूर्ण मासे बनवणार नाही, त्याच्यामुळे थोडेसे भाजून ठेवतोय. ते पण मी आईलाच सांगितलं भाजायला. आणि दुसरे मासे ठेवलेले आहेत, त्याची तुम्हाला रेसिपी दाखवतोच. हे भाजून झाल्यानंतर तुम्हाला त्याची रेसिपी दाखवतो. ते भाजून तर झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो. आणि हे मासे मी ठेवलेले आहेत फ्राय करण्यासाठी. याची मी फ्राय बनवणार आहे. याच्यामध्ये मीठ मसाला टाकून थोडेसे मुरण्यासाठी तसंच ठेवून देतो. आणि थोडासा आपली मोठी साईजची कडवाली, त्याला मी थोडंसं चीर लावून घेतो. अरे पडली असते. आणि मीठ मसाला टाकून घेतो, त्याच्यामध्ये मिक्स करून घेतोय. मिक्स केल्यानंतर थोडंसं थोडा उशीर ठेवतो. थोडा त्याच्यावर निंबू पण निपलतो. झालेत आपलं आता मिक्स करून त्यात ठेवून देतो 5 मिनिटं. आणि हे बघा भाजून झालेत. हे बघा. आणि मित्रांनो, हे सुकण्यासाठी आईने सुपामध्ये टाकून ठेवलेत. हे सुकल्यानंतर हे कडक आता एकदम नरम आहेत. ते हे बघा नरम आहेत एकदम. हे आता सुकवणार आहेत. आणि मित्रांनो 5 मिनिटं झालेत आपल्याला थोडेसे मिक्स करून. हे बघा मिक्स करून झालेत. आता त्याची मी फ्राय करणार आहे तव्यावरती. तर मित्रांनो, आपण गॅस पेटवून झालेले आणि तवा पण घेऊन ठेवलाय त्याच्यावर. आणि हा एक चमचा पण घेतोय. पूर्ण आपण हे बघा पहिले तेल थोडा गरम होऊन देतो. तेल गरम झाल्यानंतर आपण एक एक त्याच्यावर पीस ठेवणार आहेत. मित्रांनो, आता एक एक आपण पीस टाकणार आहेत त्या तव्यावरती. हा बघा, अरे पडला.
एक एक टाकून घेतोय. गॅस थोडा कमी करतोय. गॅस कमी करून घेतला नाही तर हे करपायचं. आणि मित्रांनो आपण आता ही टाकली त्याच्यावरच ठेवणार आहे थोडं 5 मिनिटं आहेत अजून आपल्याकडे. मित्रांनो खूप थकलोय, सकाळीपासून गेलो होतो. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवायला नाही भेटला मला. मासे पकडायचे तुम्हाला दाखवायला नाही भेटले मला, कारण का माझ्या जोड्याला कोण नव्हतं शूट करायला. त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकलो नाही. कारण तुम्हाला असं वाटेल का हा यांनी कोणाकडून तरी विकत घेतलेले असतील मासे आणि हा दाखवतो. असं काय नाही, मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला. तर आज थोडंसं काहीतरी स्पेशल आहे माझ्याकडे, ते तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो तुम्हाला बोललो होतो काहीतरी मी तुम्हाला स्पेशल दाखवणार आहे आज. तर हे बघा, फ्राय केलेले मासे आणि थंडा पण आज आणला आहे. आणि आईसोबत आज थंडा पितोय मी. तर मित्रांनो थंडा पण घेतोय. हे बघा, फ्राय केलेले मासे कडवाळी. हे बघा, भारी लागते. या कधीतरी तुम्ही एकदा खायला, नक्कीच तुम्हाला बनवून देतो. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपल्या भावाला नक्की सपोर्ट करा तुम्ही. चला.